श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर आज आहे 28 डिसेंबर. आज आहे गुरुपुष्यामृत योग. जर तो आहे रात्री 1:03 लागणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. तर हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केली जाते. त्याचबरोबर चांदीची निरांजने देवकार्यासाठी, देवाच्या पूजेसाठी किंवा देवाचे जे पुस्तकं असतात तर ते पोथी वगैरे घेण्यासाठी हा अतिशय सुंदर असा हा दिवस आहे. आणि आजचा दिवस हा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची अतिशय सुंदर अशी सेवा करायची आहे. दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रानुसार 12 फुलवातींची आपल्याला अशी सेवा करायची आहे. ही सेवा 12 फुलवातींची सेवा केल्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्या घरातील दारिद्र्य, दुःखांचे नाश होते आणि लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास करते. तर यासाठी ही सेवा आपल्याला आजपासनं म्हणजेच गुरुपुष्यामृत योगापासनं ही सुरुवात करायची आहे. तर ही जी सेवा आहे 12 फुलवातीची ही आपल्याला इतर कोणत्याही दिवशी आपण ह्या सेवेची सुरुवात ही करू शकत नाही. तर ही ह्या सेवेची सुरुवात जी आहे गुरुपुष्यामृत योगापासूनच आपण ह्या सेवेची सुरुवात करू शकतो. तर हे गुरुपुष्यामृत योग जे आहे 28 डिसेंबर रात्री 1:03 सुरुवात होणार आहे. तर ही जी सेवा आहे आपल्याला 28 डिसेंबर रात्री 1:03 या सेवेची आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजेच 28 डिसेंबर गुरुवारच्या रात्री आपल्याला 1:03 पासून सकाळी आपल्याला शुक्रवारची सकाळ आपल्याला 6:53 पर्यंत म्हणजे 1 ते आपल्याला 6:53 पर्यंतच ही सेवा करायची आहे. तर तुम्ही रात्री 1:03 नंतर देखील ही सेवा करू शकता आणि त्या 6:53 आतमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपण ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठून देखील ही सेवा करू शकतो. जर तुम्ही उठू शकत नसेल तर तुम्ही रात्री 1च्या नंतर ही सेवा करू शकता. तर आपल्याला ही 12 फुलवातीची सेवा करायची आहे. ही 12 फुलवातीची सेवा करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या अशा फुलवाती ज्या आहेत ह्या बनवून ठेवायच्या आहेत. एवढ्या आपल्याला फुलवाती बनवून ठेवायच्या आहेत. रोजची एक फुलवात म्हणजे रोज एक फुलवात आपल्याला वाढवत जायचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात ही जाळायची आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 फुलवात घ्यायच्या आहेत. तिसऱ्या दिवशी 3 फुलवात घ्यायच्या आहेत. चौथ्या दिवशी 4 फुलवात घ्यायच्या आहेत. आपण पहिल्या दिवशी एक फुलवात आपण घेतली तर ती आपण जाळून टाकतो. तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी 2 फुलवात घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने एक आपल्याला चढत्या क्रमाने फुलवाती ह्या वाढवत जायच्या आहेत. चौथ्या दिवशी 4 तर 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8 आणि 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10 अशा फुलवाती आपल्याला घेत जायच्या आहेत. 12व्या दिवशी 12 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर पुढे आपण 12व्या दिवशी 12 फुलवात घेतल्यानंतर आणि 13व्या दिवशी आपल्याला एक फुलवात ही कमी करत यायची आहे. 12व्या दिवशी 12 फुलवात घेतल्यानंतर 13व्या दिवशी आपल्याला एक फुलवात कमी म्हणजेच 11 घ्यायच्या आहेत, मग 10 घ्यायच्या आहेत, मग 9 घ्यायच्या आहेत, मग 8 घ्यायच्या आहेत, मग 7 घ्यायच्या. अशा आपल्याला एक फुलवात जी आहे आपल्याला कमी करत यायची आहे. तर हा आहे आणि ही फुलवात आपल्याला जाळते वेळेस पहिल्या दिवसापासून आपल्याला जी सेवा करायची आहे तर तीच तुमच्यासोबत मी आता शेअर करते. सर्वात अगोदर आपल्याला एक वेळेस श्री सूक्ताचे पठण करायचे आहे. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते देखील लिहून देते. सर्वात अगोदर आपल्याला श्री सूक्ताचे पठण करायचे आहे. त्याचनंतर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर कनकधारा स्तोत्र एक वेळेस पठण करायचं आहे. 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे. 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचा आहे. 16 वेळेस आपल्याला कुबेर मंत्र हा पठण करायचा आहे. अशा पद्धतीची ही लक्ष्मी प्राप्तीची, अखंड लक्ष्मी प्राप्तीची आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्याची, घरातले दुःख दारिद्र्य हे दूर करण्याची अतिशय सुंदर ही सेवा आहे. ही सेवा आपल्याला ही सेवा गुरुपुष्यामृत योगामध्येच करायची आहे. तर आपल्याला ही सेवा करते वेळेस अशा पद्धतीने ह्या पूजेची मांडणी करायची आहे. पूजेची मांडणी ही काहीच नाही, एक छोटासा मी कापड घेतलेला आहे, पाटावरती ठेवलेला आहे. जर तुम्ही देवघरामध्ये जागा असेल तर तिथेच तुम्ही हे जे उपाय आहे ते आपण करू शकतो, ही सेवा ही करू शकता. तर मी इथे छोटासा चौरंग होता
माझ्याजवळ छोटासा, तर तो ठेवलेला आहे. त्याच्यावरती हे 2 विड्याची पानं ठेवलेले आहेत आणि त्या पानावरती आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे, तर ते दिलेलं आहे मी. आणि त्यावरती हा पितळेचा मी दिवा ठेवलेला आहे. तुमच्याजवळ जर चांदीचं निरांजन असेल तर हा उपाय करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तर मी माझ्याजवळ तो नसल्यामुळे मी इथे पितळेचं निरांजन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दिव्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि त्याचबरोबर फूल देखील व्हायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर आपण इथे नैवेद्य म्हणून साखर देखील ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याला सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही वात जळेपर्यंत आपल्याला ती सेवा करायची आहे. जर तुम्ही तूप कमी टाकलं असेल तर तूप तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता, वाढवू शकता. आणि हा जो उपाय आहे करण्यासाठी, ही जी सेवा करते वेळेस आपल्याला गाईचेच तूप वापरायचे आहे. तर गाईचेच तूप वापरायचे आहे. इतर कोणतेच तूप आपण इथे घ्यायचे नाहीयेत. तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल. अतिशय प्रभावशाली उपाय आहे. यावेळेसपासून तुम्ही नक्की करा सुरुवात. कोणतीही सेवा करतेस आपल्याला आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या स्वामींना आपल्याला विसरायचं नाहीये. आपण ही सेवा करते वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप आपल्याला 1 माळ करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. तर आजची सेवा स्वामीच्या चरणी मी अर्पण करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.